हाय, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. तर अधिक महिन्यातला शेवटचा दिवस होता. सो आत्या मामा आलेले, तर ते घरचे लेक आणि जावई आहेत. सो त्यांना अधिकमान द्यायचं ठरवलं, त्यांचं औक्षण करायचं ठरवलं. आणि मग आईने अनारसे बनवलेले रात्री आणि साडी जोडवी वगैरे त्यांनी सगळं अरेंज केलं होतं. मस्त असं त्यांना ओवाळलं, अनारसे वगैरे चारले, मीही ओवाळलो आणि खूप छान छान फोटोसुद्धा काढले. आणि आध्याची तब्येत तशी बरी नव्हती. सो तिला कसं तरी मॅनेज केलं आणि त्याच्यानंतर आईना म्हटलं मलाही तुम्हाला ओवाळायचं आहे. सो आईना ओवाळायला घेतलं. त्यांनाही मी ड्रेस आणलेला, कारण साडी आपण नेहमी आणतोच किंवा घालतोच, पण त्या ड्रेस घालतात तर ड्रेसही घेतला मी त्यांना. त्यांचं झालं. म्हटलं ठीक आहे, अधिक महिन्यात कन्यापूजन केलेलंही चांगलं असतं. सो आध्याचंही पूजन करायला घेतलं. आता तशी तिची तब्येत ठीक नव्हती, तरीही तिनं मला ते करू दिलं, त्याचं मला समाधान आहे. मग आईने पोळ्याचा बेत केलेला जेवणाचा. सो मस्त असे सगळेजण जेवलो आणि त्याच्यानंतर आम्हाला पालीला जायचं होतं खंडोबाच्या. तिकडे ह्यांची आजी राहते, ह्यांचं अजोळ पाली आहे. सो आम्ही कराडमध्ये मग थांबलो पेट्रोलसाठी. बाबा भेटले आम्हाला आणि त्याच्यानंतर आध्या त्यांच्याकडे गेली की आमच्याकडे यायला मागत नाही. कशी तरी तिला गाडीमध्ये घेतली आणि मग मेडिकलमध्ये थांबलो. आजींच्या गोळ्या घ्यायच्या होत्या. आजींच्या गोळ्या वगैरे घेतल्या आणि मला इतकी जाम झोप आलेली, खूप थकलेली मी, कारण ती अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे झोप झाली नव्हती. सो कसं तरी तिला अरेंज मॅनेज केलं आणि त्याच्यानंतर काशीळमध्ये फळं वगैरे घेतली आणि गाडीतूनच खंडोबाचं दर्शन घेतलं, कारण तिची तब्येत ठीक नव्हती आणि मंदिरात गर्दी असेल असा विचार करून आम्ही काही गेलोच नाही. घरी पोहोचलो. तिथून घर जवळच आहे. मग जेवण बनवलं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. आता आत्या मामा व्हेज खातात, तर त्यांच्यासाठी टोमॅटोची चटणी बनवलेली आणि आमच्यासाठी मग मटण बनवलेलं. मस्त असं सुकं पातळ केलं. भात वगैरे बनवला. आता चपात्या राहिलेल्या करायच्या. पटकन चपात्या करून मला आध्याला भरवायचं होतं, कारण तिची तब्येत बिघडली होती आणि मुलांची तब्येत बिघडली ना की त्यांना आईच हवी असते. आणि तसंही तिला पप्पांपाशी बसवून थोडंसं गाणं वगैरे लावलं होतं, तरीही ती राहत नव्हती, सारखं तिचं चाललं होतं. म्हटलं बाळा 2 मिनटं थांब, मी आलेच. पटपट चपात्या केल्या आणि चपात्या केल्या केल्या मला तिला भरवायचं होतं. सो चपातीला वेळ जातोच. कितीही लवकर आवरायचा प्रयत्न केला तरी काही ते होत नाही. भाकरी बनवायची होती, पण भाकरीचं पीठ नव्हतं. यांनी चपातीचं पीठ आणलं. मग चपात्या बनवल्या आणि चपातीला माझा बराच वेळ गेला, कारण खूप जणांच्या चपात्या बनवायच्या होत्या. सो पटापट ते बनवलं. आणि तिकडे छान वातावरण आहे पालीला वगैरे. आज ऊन पण खूप जास्त होतं तसं म्हणायला गेलं तर. मग आध्याला भरवलं, सगळेजण जेवायला बसलो. आता ते दोघं तिकडे, कारण ते व्हेज खात होते. मग हिला गाणं लावून बसवलं आणि त्याच्यानंतर औषध द्यायचं होतं आध्याला. त्यानंतर तिनं जो राडा घातला तो मी सांगू शकत नाही. तिला औषध नको होतं म्हणून ती जेवढी रडारड चाललेली. आणि असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर द वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा.